हाय फ्रेंड्स, मी आज बनवणार आहे बटाटा वडा आणि पाववडे। त्यासाठी बटाटे उकडून घ्यायचेत। एका बाउलमध्ये बेसन पीठ घ्यायचं, त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ आणि ओवा टाकायचा आहे थोडासा क्रश करून हातावर। थोडंसं तेल टाकायचे, हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून पीठ चांगलं एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे। तेल टाकल्यामुळे सोडा टाकायची गरज लागत नाही। पहा, वडे छान बनतात। पीठ जास्त वेळ भिजल्यानंतर पण वडे छान बनतात, त्यामुळे मी पीठ अगोदरच भिजत टाकले आहे। पहा, त्यानंतर बटाटे उकडलेत, आता आपण सोलून घेऊया। सोलल्यानंतर त्याला बारीक करून घ्यायचे, अशा प्रकारे बारीक करून घेऊया। तोपर्यंत मी इकडे गॅसवर कढई ठेवली होती अगोदरच। कढई गरम झालेली, आता आपण तेल टाकूया। त्यानंतर मोहरी टाकूया, जिरे टाकू आणि कढीपत्ता टाकायचा आहे। कट केलेला कांदा टाकायचा आहे। कांदा चांगला व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे। त्यानंतर हिरवी मिरची, लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकली आहे, ती पण आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे। हळद टाकली, चवीपुरतं मीठ टाकले, कोथिंबीर टाकली आहे आणि बारीक केलेला बटाटा टाकला आहे। हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। थंड झाल्यानंतर असे बटाटे वडे बनवून घ्यायचे त्याचे। त्यानंतर तेलामध्ये अगोदर मिरच्या तळून घ्यायच्या, मग बटाटे वडे बनवूया आपण। छान बनतात बटाटे वडे। अशा प्रकारे बटाटे वडे बनवून घ्यायचे। त्यानंतर आता पाववडा बनवूया आपण। पावाला असं मध्यभागी कापून घ्यायचं, त्यामध्ये बटाटा चटणी घालायची आणि असं पिठामध्ये बुडवून घ्यायचं। पहा, छान बनतात एकदम। नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।